पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यातल्या हातकागद संस्थेच्या पेपर टेल्स आर्ट गॅलरीनं पुढाकार घेत कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती आणि गणपतीला आरास करण्याचं साहित्य तयार केलंय। शाडूच्या मातीबरोबर कागदाच्या लगद्याचा वापर करत या संस्थेनं इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा पर्याय नागरिकांसमोर ठेवलाय। बालगणेश, श्रीमंत, दगडूशेठ हलवाई गणपती, भालचंद्र, वरद यासारख्या एकाहून एक सरस गणरायांच्या मूर्ती, तसंच जास्वंद, दुर्वांची जुडी, केवड्याचं पान हे सगळं अगदी हुबेहूब साकारलंय पुण्यातील हातकागद संस्थेच्या पेपर टेल्स आर्ट गॅलरीतल्या कार्यकर्त्यांनी, तेही कागदाच्या लगद्यापासून। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचं काम सध्या संस्थेत सुरू आहे। शाडूच्या मातीत कागदाचा लगदा मळून त्यापासून गणरायाच्या मूर्ती साकारल्या जात आहेत। रंगकामही नैसर्गिक रंगांनीच केलं जात आहे। कागदाच्या लगद्यापासून आणि त्याच्यामध्ये मग शाडू माती किंवा डिंक आणि अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून गणपतीच्या मूर्त्या बनवता येतात आणि तसे आम्हाला कारागीर काही मिळाले। आमच्याकडचा पेपर पल्प आणि त्यांची कला यांचा चांगला सांगड घालून आम्ही अशा काही गणपतीच्या मूर्त्या यावर्षी बनवलेल्या आहेत, ज्या टोटली इको फ्रेंडली आहेत। या मूर्ती अर्धा ते 1 तासात पाण्यात विरघळत असल्यानं पर्यावरणाला धोका नाही, तसंच हे साहित्य दीर्घकाळ टिकणारं आहे। 10 मिनिटात किंवा 1 तासापर्यंत पूर्णपणे मूर्ती विरघळून जाईल आणि ते रंगीत पाणी राहील, ते तुम्ही झाडांना वापरा, म्हणजे परत तुम्ही पर्यावरणाला जतन केलं हा संदेश होतो। या गणरायांना नागरिकांची पसंती मिळतेय। पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घरी आणण्याकडे अनेकांचा कल दिसतोय। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।